गुड मॉर्निंग. दुसरं व्यवस्थापनाचे कार्य यातलं आपण 6वं कार्य बघतो आहे आणि शेवटचं कार्य हे नियंत्रण, त्यालाच इंग्लिशमध्ये कंट्रोलिंग असं म्हटलं जातं. व्यवसाय संघटना कुठली असू दे, नफा मिळवणारी असू दे अथवा नफा न मिळवणारी असू दे, प्रत्येक व्यवसाय संघटनेमध्ये नियंत्रण हे आवश्यक असतं. तसेच व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावर नियंत्रण आवश्यक आहे किंवा ते व्यवस्थापनाला उपयोगीसुद्धा असतं. व्यवस्थापनाचं उच्च स्तर, मध्यम स्तर, कनिष्ठ स्तर असे अनेक स्तर आपण बघतो. मग या प्रत्येक स्तरावर नियंत्रण हे अपरिहार्य आहे किंवा गरजेचं आहे. नियोजनाची जी परिणामकारकता आहे ती निश्चित करणं हे नियंत्रण कार्यामधनं शक्य होत असतं. नियोजन आणि नियंत्रण या व्यवस्थापन चक्रातील अत्यंत महत्त्वाचे भाग आहे. किंबहुना एका नाण्याच्या 2 बाजू म्हटलं तरी चालेल. नियोजन केलं तर ते साध्य करण्यासाठी तुमच्याकडे नियंत्रण असलं पाहिजे, कंट्रोलिंग असलं पाहिजे. नियंत्रण हे असं कार्य आहे ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष कामगिरी ही नियोजनामध्ये ठरवल्यानुसार केली जाते का याची तुलना केली जाते किंवा याचा फरक स्पष्ट केला जातो. आणि त्याच्यामध्ये जर फरक असेल तर किंवा काही चुका असतील, काही अडचण असेल तर तो फरक शोधून काढण्यासाठी वेगवेगळे उपाय सुचवले जातात. थोडक्यात तुम्हाला स्पष्ट करायचं झालं तर विद्यार्थ्यांनी एक आकृती इथे सांगितली आहे. मानकं म्हणजे काम कसं व्हावं यासंबंधी काहीतरी निश्चित अशी मानकं ठरवलेली आहे. त्यानुसार प्रत्यक्ष कामगिरीचं मोजमाप करणं म्हणजे प्रत्यक्ष त्यानुसार कामगिरी होती का त्याचं मोजमाप केलं जातं. त्यानंतर तुलना करणं म्हणजे नियोजनामध्ये सांगितलेली कामगिरी आणि प्रत्यक्ष कामगिरी यातला फरक शोधून काढणं. तो फरक शोधून काढल्यानंतर विचलनाचं कारण शोधणं की हा फरक का आलेला आहे या फरकाचं कारण शोधून काढणं. या फरकाचं कारण शोधून काढलं किंवा त्यातल्या चुका शोधून काढलं की त्या चुका सुधारणं म्हणजे फरक दूर करणं आणि मग मानकानुसार काम करणं. अशा पद्धतीने नियंत्रण हे काम करत असते किंवा कंट्रोलिंग हे काम करत असते. तर नियंत्रणाच्या काही व्याख्या दिलेल्या आहेत. पहिली व्याख्या दिली आहे कोड्स आणि ओडोनेल. ते काय म्हणतात की मानकांच्या आधारे यशाचं मोजमाप करणं, विचलन सुधारून नियोजनाप्रमाणे उद्दिष्ट साध्य होतात का हे सुनिश्चित करणं म्हणजे नियंत्रण होय. नियंत्रण म्हणजे काय मी तुम्हाला या व्याख्येच्या आधारे समजावून सांगितलं की नियोजनामध्ये तुम्ही जो आराखडा काम करण्याचा ठरवलेला आहे त्या आराखड्यानुसार प्रत्यक्ष काम केलं जातं का हे पाहणं आणि प्रत्यक्ष काम त्या आराखड्यानुसार केलं जात नसेल, त्याच्यामध्ये फरक असेल तर तो फरक शोधून काढणं आणि तो सुधारणं म्हणजे नियंत्रण होय. त्यासाठी नियंत्रण महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे डल हेनिंग यांची. ते म्हणतात की नियंत्रण ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये नियोजनबद्ध कृतीतून कार्य करण्याचा प्रयत्न केला जातो. नियोजनबद्ध कृती म्हणजे नियोजनामध्ये तुम्ही जो आराखडा आखून ठेवलेला आहे त्यानुसार काम करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे नियंत्रण होय. त्यानंतर फिलिप कोटलर यांची व्याख्या आहे. प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम हे जास्तीत जास्त जवळ आणण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे नियंत्रण होय. प्रत्येक व्याख्येमध्ये एकच अर्थ आहे, फक्त शब्दरचना बदललेली आहे. प्रत्यक्ष परिणाम म्हणजे तुम्ही जे काम करता ते काम आणि अपेक्षित परिणाम म्हणजे जे तुम्हाला आवश्यक आहे किंवा जे तुम्हाला मिळवायचं आहे यांना जवळ आणण्याचे प्रयत्न म्हणजे नियंत्रण होय. थोडक्यात नियोजनानुसार प्रत्यक्ष काम केलं जाते की नाही आणि केलं जात नसेल तर त्यातल्या उणिवा शोधून काढणं आणि त्या सुधारणं यासाठी नियंत्रण महत्त्वाचं आहे किंवा त्या क्रियेला नियंत्रण असं म्हटलं जातं. त्यानंतर आता आपण नियंत्रणाचं महत्त्व पाहूया. नियंत्रणाचं पहिलं महत्त्व त्यांनी सांगितले की संघटनेची उद्दिष्ट पूर्ण करणं. नियंत्रण ही संभाव्य टप्प्यावर म्हणजे एखाद्या संभाव्य टप्प्यावर किंवा कामाच्या एखाद्या संभाव्य पायरीवर कामगिरी मोजणं, त्यातील विचलन शोधून काढणं आणि संघटनेसाठी नियोजित कार्याप्रमाणे त्यात सुधारणा उपाययोजना करणं म्हणजे नियंत्रण होय आणि उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी मदत करणं. नियंत्रणामध्ये त्यांनी काय सांगितले, नियंत्रण का गरजेचं आहे किंवा नियंत्रण का महत्त्वाचं आहे तर तुमच्या संघटनेची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियंत्रण महत्त्वाचं आहे. मग तुमच्या संघटनेची उद्दिष्ट पूर्ण करत असताना तुम्ही तो दर्जा टिकवलेला आहे का? त्याचबरोबर ठरवलेली उद्दिष्ट तुम्ही प्रभावीपणे साध्य करता आहात का किंवा प्रत्येक टप्प्यावर तुम्ही कामगिरी मोजता का
जर तुम्ही प्रत्येक टप्प्यावर कामगिरी मोजत असाल तर त्यामध्ये जर काही फरक आढळून आला असेल तर तो फरक तुमच्या नियोजनानुसार तुम्ही सुधारला पाहिजे किंवा त्यातल्या त्रुटी तुम्ही दूर केल्या पाहिजे आणि तुमच्या संघटनेचं उद्दिष्ट तुम्ही प्राप्त करून घेतलं पाहिजे. यासाठी तुमचं नियंत्रण गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं, संसाधनांचा कार्यक्षम वापर. उपलब्ध साधनं आणि इतर स्रोतांचा अपव्यय कमी केला पाहिजे आणि त्याचा पुरेपूर वापर करून तुम्ही तुमचं उद्दिष्ट साध्य केलं पाहिजे. व्यवस्थापक विविध तंत्राचा वापर करतात. कामासाठी मानकं ठरवली जातात. मग या मानकांचा, या तंत्रांचा कर्मचारी पालन करतात का? त्याचा परिणाम संघटनेची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दिसून येतो का? साधनांचा योग्य क्रमाने प्रभावी पद्धतीने वापर केला जातोय का? हे पाहण्यासाठी नियंत्रण महत्त्वाचं आहे. तुम्ही कर्मचाऱ्यांना संसाधनं, विविध तंत्र उपलब्ध करून दिलेली आहेत, पण कर्मचारी ते व्यवस्थितरित्या वापरतात का? त्याचा अपव्यय होतोय का? अपव्यय कमी करतायत का? त्याचा प्रभावीपणे वापर करून त्यांची कामगिरी सुधारतायत का? हे पाहण्यासाठी नियंत्रण गरजेचं आहे किंवा महत्त्वाचं आहे. त्यानंतर मानकांची अचूकता. एक चांगली नियंत्रण रचना व्यवस्थापकाला मानकाची अचूकता पडताळण्यासाठी मदत करते. नियंत्रणात्मक उपाय हे लवचिक असतात. बदलत्या परिस्थितीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करू शकता आणि त्याचा उपयोग कार्यातली अचूकता तपासण्यासाठी होत असतो. तुम्ही कामाचं मूल्यांकन करण्यासाठी जी मानकं ठरवलेली आहेत ती मानकं अचूकता पडताळण्यासाठी तुम्हाला मदत करते. मग नियंत्रण हा एक लवचिक उपाय. तुमच्या व्यवसायाची परिस्थिती जशी असेल त्या परिस्थितीनुसार नियंत्रणामध्ये तुम्ही बदल केला पाहिजे. त्यानुसार तुम्ही तुमच्या उपाययोजनांमध्ये बदल केला पाहिजे, सुधारणा केल्या पाहिजे आणि तुमच्या कामामध्ये अचूकता निर्माण केली पाहिजे. यासाठी तुम्ही मानकं ठरवली पाहिजे आणि त्यानुसार नियंत्रण केलं पाहिजे. त्यानंतर चौथा आहे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे. कामगिरीचं मूल्यमापन करण्यासाठी तुम्ही काही मानकं निश्चित केली असतील तर ती मानकं किंवा त्या मानकांची माहिती तुम्ही कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. कर्मचाऱ्यांना कळवलं पाहिजे की या मानकाद्वारे आम्ही तुमचं मूल्यांकन करणार आहोत. आणि अशी माहिती जेव्हा तुम्ही कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवता तेव्हा कर्मचाऱ्यांनी कोणतं काम कधी, कसं आणि का करायचं आहे याबद्दलची त्यांना माहिती येते. त्यांना बरोबर समजतं की आपल्या कामाचं कशा पद्धतीने मूल्यमापन केलं जाणार आहे. मग त्यानुसार ते त्यांचं काम व्यवस्थित करतात. मग त्यांना लक्षात आलेलं असतं किंवा त्यांना याची कल्पना असते आपल्याला जर बोनस हवा असेल, आपल्याला जर पदोन्नती हवी असेल, आपल्याला जर वेतनवाढ हवी असेल तर आपण आपलं काम व्यवस्थित केलं पाहिजे. म्हणून कर्मचाऱ्यांना या इतर सुविधांसाठी प्रोत्साहित जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्या कामाचं मूल्यमापन कसं केलं जाणार आहे याची मानकं त्यांना ठरवून दिली पाहिजे. त्याची माहिती तुम्ही त्यांना दिली पाहिजे की जेणेकरून त्या मानकानुसार कर्मचारी आपल्या कामामध्ये सुधारणा करतील, बदल करतील आणि प्रोत्साहित होऊन कामं करतील. त्यानंतर पाचवा आहे सुसूत्रता आणि शिस्तीची हमी. नियंत्रण संघटनेमध्ये सुसूत्रता आणि शिस्त फार गरजेची असते. कर्मचाऱ्यांमध्ये अव्यावसायिक वर्तन कमी करण्यासाठी ही सुसूत्रता आणि शिस्त मदत करत असते. संबंधित वरिष्ठांकडून कामगिरीची नियमित तपासणी केली जाणार आहे अशी जेव्हा माहिती कर्मचाऱ्यांना असते तेव्हा आपोआपच शिस्त निर्माण केली जाते आणि वास्तविक कार्य आणि मानकामधील दरी कमी करून किंवा जर ती दरी असेल तर त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाते. म्हणून प्रत्येक व्यवसाय संघटनेमध्ये जर सुसूत्रता आणि शिस्त हवी असेल, कामाचा अपव्यय टळावा असं वाटत असेल, अव्यावसायिक कामं होऊ नये असं वाटत असेल तर नियंत्रण महत्त्वाचं आहे. त्यानंतर सहावं आहे समन्वयाची सुविधा. नियंत्रण हे असं कार्य आहे ज्यामध्ये सर्व विभागीय व्यवस्थापक आणि त्याच्या हाताखाली काम करणारे सर्व कर्मचारी आपल्या भूमिका किंवा आपल्या जबाबदाऱ्या ज्या नियोजनामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत त्यानुसार काम करत असतात किंवा त्यानुसार आपली जबाबदारी पूर्ण करत असतात. मग विभाग प्रमुखामधील समन्वय त्यांच्या संबंधित विभागाच्या कामातील विचलन शोधून संघटनेतील इच्छित परिणामासाठी उपाययोजना वापरण्यास मदत करते. जर विभाग प्रमुखातला समन्वय योग्य आहे की नाही हे जर तुम्हाला शोधून काढायचं असेल तर त्या विभागामध्ये काम नियोजनाप्रमाणे होते का किंवा काही फरक आहे का हे शोधून जर तुम्ही काढलं किंवा त्यामध्ये जर तुम्हाला फरक आढळला तर विभाग प्रमुख आणि कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय नाही हे तुम्हाला दिसून येईल.
मग विभाग प्रमुख आणि कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय राहावा असं वाटत असेल तर नियंत्रण असणं गरजेचं आहे. त्यांना जाणीव असली पाहिजे की आपल्यावर नियंत्रण ठेवलं जाणार आहे. मग ते इच्छित परिणाम किंवा इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी प्रवृत्त होतील. त्यानंतर मानसिक दबाव. कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं जाणार आहे, त्यासाठी मानकं ठरवली जाणार आहे. हे कर्मचाऱ्यांना आधी सांगितलं पाहिजे किंवा त्यानुसार तुम्हाला मोबदला दिला जाईल याची पूर्ण जाणीव कर्मचाऱ्यांना असली पाहिजे. जेव्हा अशी पूर्ण जाणीव कर्मचाऱ्यांना असते तेव्हा त्यांच्यावर एक प्रकारचं मानसिक दबाव निर्माण होतो, एक प्रकारचं मानसिक टेन्शन त्यांना येतं आणि कर्मचारी उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी तयार होतात किंवा काम करतात. जेव्हा त्यांना कळतच नाही की आपलं कामाचं मूल्यमापन कसं केलं जाणार आहे किंवा आपलं काम कोणी बघतंय का, आपल्या कामावर कोणी लक्ष ठेवतंय का, आपल्या कामावर आपला मोबदला अवलंबून आहे का, जेव्हा त्यांना या सगळ्या गोष्टींची कल्पना असते तेव्हा तो आपला मोबदला अपेक्षित आपल्याला मिळावा यासाठी मेंटली प्रेशर होऊन ते आपलं काम व्यवस्थित पूर्ण करतात किंवा अशा प्रकारचा मानसिक दबाव त्यांच्यावर येतो आणि ते आपलं काम काळजीपूर्वक किंवा लक्ष देऊन पूर्ण करतात. जेव्हा त्यांना अशी माहिती नसते की आपल्या केलेल्या कामगिरीवर आपलं मूल्यमापन केलं जाणार आहे, आपलं मोबदला, आपलं प्रोत्साहन अवलंबून आहे किंवा आपली वेतनवाढ अवलंबून आहे, जर असं त्यांना माहिती नसेल तर ते काम व्यवस्थित करणार नाही. त्यांना या प्रत्येक गोष्टीची माहिती असावी जेणेकरून ते आपलं काम व्यवस्थित करतील. त्यानंतर 8वं आहे संघटनात्मक कार्यक्षमता आणि प्रभावशीलता. नियंत्रणाचे घटक व्यवस्थापकाला जबाबदार बनवतात, उत्कृष्ट कामगिरी करता त्यांना प्रोत्साहन देतात आणि विभागामध्ये समन्वय साधण्याचं काम करतात. म्हणून संघटनेत प्रभावीपणा आणि कार्यक्षमता याची खात्री पडते. प्रत्येक व्यवस्थापक हा जबाबदार असला पाहिजे, त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली पाहिजे, त्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे. प्रत्येक विभागामध्ये त्याने समन्वय ठेवला पाहिजे की जेणेकरून प्रत्येक संघटना ही प्रभावी आणि कार्यक्षमतेने काम करेल. त्यानंतर 9वं चांगली सामाजिक प्रतिमा. नियंत्रण कार्य संघटनेची एकत्रित कामगिरी सुधारण्यासाठी मदत करते. व्यवसायामधली प्रगती पूर्वनिर्धारित मानका आधारे तयार केली जाते किंवा तपासली जाते. प्रत्यक्ष कामगिरी आणि नियोजनातली कामगिरी यात फरक आढळून आला तर ते दुरुस्त करून संघटनेचा विकास होत असतो. म्हणून नियंत्रणाच्या मदतीने तुम्हाला प्रत्यक्ष कामगिरी आणि नियोजनातली कामगिरी यातला फरक शोधून काढून, चुका शोधून काढून त्या तुम्ही दुरुस्त करू शकता. त्यामुळे अशा चुका शोधून काढल्यामुळे तुमचं काम व्यवस्थित होतं आणि संघटनेची एक चांगली प्रतिमा समाजामध्ये निर्माण होते. त्यानंतर 10वं आहे मार्गदर्शक म्हणून कार्य. नियंत्रण कार्यात कामगिरी मानक संच प्रदान करतात. व्यवस्थापक त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना त्यानुसार काम करण्यासाठी प्रवृत्त करतात. वेळ पडल्यास मानकाची मदत घेऊन इच्छित यश प्राप्त करू शकतात. म्हणजे नियंत्रित कार्य केल्यासाठी किंवा नियंत्रणामुळे व्यवस्थापनाला भविष्यातील कामाचं नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन मिळतं. जर तुमची वर्तमान काळातली व्यवसायाची कामगिरी नियोजनानुसार होत असेल, काम व्यवस्थित होत असेल तर व्यवसाय आपल्या भविष्यातील योजनांकडे लक्ष देऊ शकतो किंवा वर्तमान काळामध्ये चाललेल्या व्यवसायाच्या प्रक्रियेनुसार भविष्यातील व्यवसायाचं नियोजन व्यावसायिक करू शकतो किंवा व्यवसायाचा मालक करू शकतो. म्हणजे वर्तमान काळातलं नियोजन किंवा वर्तमान काळात केलेली नियंत्रणाची प्रक्रिया भविष्यातील व्यवसायाच्या उपाययोजना कशा पद्धतीने साध्य करायच्या यासाठी मार्गदर्शक ठरू शकतात. म्हणून नियंत्रण महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, नियंत्रण का महत्त्वाचं आहे हे आपण या 10 मुद्द्यांच्या आधारे अभ्यासलं. आपण नियंत्रणाची व्याख्या बघितली, त्याचं महत्त्व बघितलं. पहिलं महत्त्व संघटनेची उद्दिष्ट पूर्ण करणं. दुसरं संसाधनांचा कार्यक्षम वापर. 3 मानकांची अचूकता. 4 कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देते. 5 सुसूत्रता आणि शिस्तीची हमी. 6 समन्वयाची सुविधा. 7 मानसिक दबाव. 8 संघटनात्मक कार्यक्षमता आणि प्रभावशीलता. 9 चांगली सामाजिक प्रतिमा आणि 10 मार्गदर्शक म्हणून कार्य. अशा पद्धतीने आज आपण नियंत्रण म्हणजे काय आणि नियंत्रणाचे महत्त्व हे 6वं कार्य संपवलेलं आहे आणि आज आपला इथे धडा संपलेला आहे.